स्टार्ट केलं तर मला पाहिजे म्हणजे आतापर्यंत मी कॉन्फिडन्स नसेल कारण हा फर्स्ट टाइम आहे आणि आतापर्यंत माझे शॉर्ट्स पाहिले असते तर माझे व्हिडिओज सुरू काय कसं तुम्हाला वाटतं. Hello guys, welcome back to my vlog. This is Nandini this side आणि हा माझा सेकंड व्लॉग आहे. आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की आपले डेली व्लॉग्स म्हणजे जसे की टिपिकल आता सगळे करतायत तसं नसणार आहे. म्हणजे की खाल्लं उठलं पिल्लं ते असलं तर मी नाहीच दाखवणार आहे तुम्हाला, कारण ते तुम्ही बघून तर बोर झाला असाल. मी काहीतरी वेगळं करते आहे. सो माझं डेली रुटीन काय तुम्हाला दिसणार नाही ह्याच्यात. फक्त म्हणजे मी नवीन नवीन कॉन्सेप्ट्स तुम्हाला दाखवणार आहे. माझी लाईफबद्दल डेली व्लॉग काय मी दाखवणार नाही आहे याच्यामध्ये. आणि म्हणजे कन्फ्यूज नका हो की आता ही पण हेच दाखवेल, खाल्लं पिल्लं उठलं झोपलं हे असले काही मी दाखवणार नाही आहे. आपली तुम्हाला स्टोरी टेलिंग अशामध्येच मी तुम्हाला व्लॉग्स दाखवणार आहे. आणि ट्रॅव्हल व्लॉग्स पण, फूड पण एवढे जास्त येणार नाहीत कारण फूड्स तर आता काय कॉमनच झाले. फूड तर कोणीही बनवू शकते. तर असे आहे म्हणून मी काहीतरी नवीन कॉन्सेप्ट बनवायचं ट्राय करते आणि असंच तुम्ही मला सपोर्ट द्या. मी नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यासमोर आणत राहील. सबस्क्राईब करून घ्या. कोणी सबस्क्राईब केलं नसेल, कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल. चला तर मला आज म्हणजे बोलायचं होतं तुमच्याशी की तुम्ही मला रिलेट करू शकताय का हे मला बघायचं आहे. म्हणजे आत्ता तर मी माझ्या ह्या स्टेजला आहे की मी एवढी कन्फ्यूज आहे की म्हणजे काय करावं काय नाही. मला म्हणजे एवढी कन्फ्यूज आहे की समजतच नाही आहे मला. आणि एवढं ओव्हर थिंकिंग होतं आहे की काय सांगायलाच नको. म्हणजे मी ओव्हर थिंक करायला लागली आणि कन्फ्युजन म्हणजे एवढं होतं आहे की काय डिसिजन घेऊ माझं मला समजत नाही आहे. आणि त्यात तर फॅमिली वेगळीच, फॅमिलींचे तर वेगळेच, त्यांच्या तर वेगळंच तक्रारी असतात. म्हणजे फॅमिली एवढी नसते पण बाहेरचेच लोक एवढी येतात आणि घर की काय अजून करायचं आहे की नाही करायचं आहे. मग त्यामुळं घरचे प्रेशर आम्हाला देतात. तर असं आहे. पण आता आजकाल खूप सक्सेस हवं आहे. म्हणजे लग्न झालं तरी आपलं आपलं इंडिपेंडेंट हवं आहे असं असतं सगळ्या मुलींचं. आणि माझे पण खूप मोठे मोठे ड्रीम्स आहेत की स्वतःचं घर घ्यावं, की म्हणजे कोणावर डिपेंड राहू नये मला असं वाटतं आहे. म्हणून माझे पण खूप मोठे मोठे ड्रीम्स आहेत. पण हे बाहेरची लोक एवढी घाणेरडी असतात ना, म्हणजे त्यांना सहन पण होत नाही की कोण मुलगी चांगलं करते, हां बाबा यांची मुलगी चांगलं करते, अरे की ही असं करते तसं करते. आता पण मी व्हिडिओज टाकते तर त्याच्यावरही त्यांचे वाईट म्हणजे रिॲक्शन येणार आहेत की आता लग्नाचं वय आहे, मग हे काय करते ते काय करते. पण लोक एवढं डिमोटिवेट करतात ना. पण मला होप आहे कुठेतरी की मी करणार आहे. माझे सगळे ड्रीम्स मी फुलफिल करणार आहे तुमच्या सपोर्टने. खूप मला म्हणजे मी एवढी कन्फ्यूज आहे की मी आधी जॉब करत होती 9 to 5. बट मला तिथे पण माझं मन लागत नव्हतं. म्हणजे तिथे तर वेगळंच रामायण. आणि एवढं वाईट लोक, आपण एवढं चांगलं राहून आणि आपल्यात असं म्हणजे लोक पण लय डेंजर आहेत बाबा. म्हणजे आपण त्यांच्याशी एवढं चांगलं वागतो पण ते एक संधी सोडत नाही की वाईट कसं यांना खाली कसं खेचायचं. म्हणजे विचार करूनच मला हे की राव मी सगळं चांगलं करून पण मला असं वाईट भेटतंय. म्हणजे लोक एवढं वाईट करतात, एवढं लोक दुसऱ्यांचं वाईट करतात तरी त्यांचंच कसं काय चांगलं होते मला समजत नाही. म्हणजे जे वाईट करतात त्यांच्यासोबतच बरोबर सगळं नीट होते. पण आपण एवढं चांगलं राहून का ठीक होत नाही आहे. मला एवढी काय ओव्हर थिंक खूप होते मला. सो मला असं वाटतं की मी कुठेतरी येऊन ते बोलावं, म्हणजे मनात ठेवू नये. कारण मला खूप सवय आहे की मी कुठलीही गोष्ट असू देत मी त्याच्यावर
एवढं विचार करेल की त्याच्या डीपमध्ये जाऊन विचार करेल. आणि ते कोणाला असं मी सांगत पण नाही, म्हणजे शेअर पण करत नाही, कारण शेअर करून तरी काय होणार आहे. पण आता मी तुमच्याशी बोलते तर सगळं मला मनातून असं हलकं होतं आहे, म्हणजे मला बरं वाटते की मी बोलते म्हणजे कोणाला तरी शेअर करते. सो आता मी यूट्यूबवर व्हिडिओज टाकायचं डिसाईड केलं आहे. म्हणजे खूप दिवस मी ट्राय करत होते, पण असं कॉन्फिडन्स येत नव्हता. आणि म्हणजे मी एक व्हिडिओ पाहिला, रील पाहिली की म्हणजे तुम्ही कॉन्फिडन्स येईल ह्याची वाट बघा तर ते होणार नाही. तुम्ही हळूहळू जसे व्हिडिओ टाकत जाल त्याच्याने तुम्हाला चांगलं रिस्पॉन्स भेटेल. या स्टेजला आली असे मी रील पाहिली. सो कालपासून मी आता माझे व्हिडिओज टाकणार आहे. ते तसले डेली रुटीनवाले नाही येणार. आणि बस तुम्ही माझ्या व्हिडिओजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. असंच प्रेम तुमचं मला दाखवत राहा. आणि सो असं आहे माझी पूर्ण लाईफ. म्हणजे थोडी कन्फ्युजन आहे मला पण आता काय बोलायचं, पण होणार. लोकांचा तर मी विचार आता सोडूनच दिला, कारण आतापर्यंत मी खूप लोकांचा विचार करत होते, म्हणजे की हा काय बोलेल, तो काय बोलेल. पण नाही, मी माझा विचार करणार आहे बस. आता लोकांचं काय आहे की 1 दिवस बोलतील, 2 दिवस बोलतील, तिसऱ्या ते नाही लक्ष देणार. म्हणजे त्यांना काहीच ना फरक पडणार आहे, कारण त्यांच्यामुळं थोडी ना आपल्याला पैसा येतो, कोण आपल्याला थोडी ना खायला घालायला येते ना. आणि आतापर्यंत मी खूप मी स्ट्रगल करून आली. असं नाही आहे की सगळंच मला भेटलं आहे. आत्ता पण मला सगळंच भेटतं असं नाही आहे, आणि मागायला तर मला आवडत नाही. सो मी ज्याच्यात जे मला भेटतं आहे, जे आहे मी त्यातच खूप खुश आहे. सो असं मला पुढं नाही जायचं आहे की मी ज्यात आहे त्यात खुश आहे, नाही. मला खूप पैसे कमवायचे आहेत, आणि पैसे तर नॉर्मली सगळ्यांनाच कमवायचे आहेत, बट असतात सगळे ड्रीम्स पूर्ण करायचे आहेत, हे माझं म्हणणं आहे. सो तुम्हाला माझे असेच चांगले चांगले व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील यापुढे. आणि शॉर्ट्स पण मी टाकणार आहे, तुम्ही शॉर्ट्स तर पाहिले असतील माझे. सो आता असेच मी लॉंग व्हिडिओ बनवत राहणार आहे. सो तुम्ही मला प्लीज सपोर्ट करा, कारण जवळचे असून कोण सपोर्ट करत नाही आहे, तर तुम्ही मला बघून सपोर्ट करा. कारण किती जवळचा असला तरी तो 2 दिवस पुरेल, पण त्याच्यानंतर नाही. सो प्लीज मला तुमचा सपोर्ट हवा आहे, प्लीज. आणि असंच प्रेम मला दाखवत राहा तुम्ही, आणि असे छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील माझ्या ब्लॉगमध्ये. आणि असं सपोर्ट करत राहा. चला, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते. ओके, बाय.